तर रामनवमी निमित्त नागपूरच्या जोशी राम मंदिरात देखील उत्साहाचं वातावरण आहे। पाळण्याची सजावट करण्यात आली आहे। दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव सोहळा इथे साजरा केला जाईल। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, अवघ्या काही क्षणांमध्ये राम जन्मोत्सवाचा सोहळा पार पडणार आहे आणि आता नागपूर महाल मध्ये जोशी मंदिरात मोठा उत्साह दिसून येतोय, भक्तीचं वातावरण दिसून येतंय। नक्कीच नागपुरात रामनवमी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते आणि यंदा तो उत्साह खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। नागपूरमधील जो अत्यंत जुना आणि प्राचीन राम मंदिर आहे, महालमधील जोशी राम मंदिर, जवळपास 350 वर्ष जुना मंदिर आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव साजरा केला जातो। अगदी थोड्या वेळानंतर या ठिकाणी राम जन्मोत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे आणि तत्पूर्वी सकाळपासूनच या ठिकाणी वेगवेगळे धार्मिक आयोजन जे आहेत ते केले जात आहेत। पूजन कीर्तन जे आहे ते सातत्याने केला जात आहे आणि रामनामाचा एक स्मरण जो आहे ते भाविक या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे अगदी पारंपरिक आणि महाराष्ट्राच्या परंपरेला अनुसरून अशा पद्धतीने राम जन्मोत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो आणि या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। तुम्ही पाहू शकता की पाळणा जो आहे तो राम जन्मोत्सवासाठी तयार करण्यात आलेला आहे आणि बरोबर 12 वाजता या ठिकाणी आपल्याला पारंपरिक पद्धतीने राम जन्मोत्सव साजरा होताना पाहायला मिळेल आणि त्यासाठी भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने या मंदिरामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। हो, धन्यवाद रजत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।